आज मी वेल्ह्याला आले आहे आणि वेल्हा हे तोरण्याच्या पायथ्याशी आणि त्याच्या आजूबाजूला असणारं क्षेत्र आहे पुणे जिल्ह्यातलं. डोंगर रांग आहेत, पाणी भरपूर आहे. तर अशा पाणी समृद्ध भागातल्या ताईंशी मी गप्पा मारायला आले. ताई, तुमचं नाव सांगा. रोहिणी संजय पवार. रोहिणी ताई या इथल्या शेतकरी आहेत. ताई, तुम्ही काय शिकलाय? शिक्षण का? हां, 7वी पर्यंत शिकलेले. ताई 7वी पास असल्या तरी त्या शेती करतात. आणि किती वर्षापासून शेती करताय? शेती मी आता म्हणजे 25 वर्ष झाली शेती करते. लग्न झाल्यापासून म्हणजे आहे शेती करते. आणि लग्नाआधी पण शेती करता? लग्नाआधी पण वडिलांच्या शेती करते. माहेर कुठलं आहे तुमचं? जवळ आहे, पण जवळ आहे. अच्छा. तुमच्या शेतात मुख्यतः तांदूळच पिकत असतात? हा, भात पिकतो. भात पिकतो. अजून काय काय पिकवता तुम्ही? मग ह्याच्यामध्ये भात काढणे आपली ह्याच्यात नाही का होते, नोव्हेंबर ऑक्टोबर मध्ये. नंतर आम्ही गहू घेतो, कांदा, वाटाणा, हरभरे, मेथी वगैरे असं काय खतं लावतो ते. पण भात फिरतो. तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारची कामं करता शेतामध्ये? शेतामध्ये थोडं मोठ्याने सांगा. मोठ्या आवाजात का? शेती म्हणजे आता म्हणजे खुरपणी, लावणी सगळे म्हणजे असतात ती कामं करतच असतो. सगळं भातामध्ये खुरपणी नसणार? असते बेणी असते. तुम्हाला कुठलं काम आवडतं? म्हणजे लावणी, भात लावणी. अच्छा. कुठली? पावटा लावतो आम्ही. पावटा. हा, ऑगस्ट महिन्यात पावटा पण लावतो. हां. आणि गहू. शंभू, पावटा विक्रीसाठी लावता की? विक्रीसाठी पण असतो पावटा. अच्छा. कुठे विकता तुमचं हे सगळं? हे काय इथं हे समोरच. नाही, गावातच विकता? हा, गावातच विकतो. तिथे रोडला म्हणजे हे लावतो. शेतात काय काय घ्यायचं वगैरे हे तुम्ही ठरवता का काका ठरवतात? कसं दोघे मिळून ठरवतो. काय बदल करता? म्हणजे यावर्षी घेतलं, पुढच्या वर्षी नाही घेतलं, कसं? बदल नाही म्हणजे वेगवेगळे फक्त बदलतो का म्हणजे वावर. अच्छा. ह्या वर्षी वाटाणा लावला तर दुसऱ्या वर्षी गहू लावायचं त्याच्यात. अच्छा. असं बदल. किती एकर आहे तुमची? आमची शेती खूप म्हणजे 1 एकर आहे. 1 एकर आहे. 1 एकर. मग तुम्हाला 1 एकरातून तुमचा वर्षभराचा खर्च निघेल एवढं येतं? हा, येतो भरपूर येतो. आणि त्याशिवाय काय तुमचं अर्थार्जनाचं हे आहे का? नाही, शेतीचे. वा. मग 1 एकरामध्ये तुमचं पूर्ण, तुम्हाला मुलं काय? मला 2 मुली 2 मुलगे. अच्छा. ते काय शिकतात? तो मोठा ह्याला आहे, फार्मसी करतो. अच्छा. मग त्यांच्या शिक्षणाचा खर्च शेतीतूनच भरतो? हा, शेतीतूनच ऍडजस्ट करायचे. अरे वा. आणि तुम्हाला तुम्हाला काय असं वाटतं की शेती नसती केली तर असं वाटतं का की कुठं शेती करते असं वाटतं का? नाही, शेतीच म्हणजे शेतकरी हाच श्रीमंत आहे. शेतकरी हाच श्रीमंत आहे. तर आणि शेतीशिवाय म्हणजे तुम्हाला भजन कार्यक्रम वगैरे असे आवडतं, खूप आवडतं. एखादं भजन नाही म्हणायला, पण आवडतं ऐकायला. किंवा दुसरं काही म्हणायचं आहे एखादं? नाही, म्हणायला. बरं, ठीक आहे, काय हरकत नाही. दुसरे काही छंद, कला असं काही आहे? आणि जेव्हा शेतात म्हणजे शेतातली कामं वर्षभर असतात? हा, वर्षभर चालूच असतं. आता सध्या काय काम नाही, 2 महिने झाले. अच्छा. आणि गहू काढणी बसली. गहू काढणीपासून बंद. मग तेव्हा काय काम करता मग तुम्ही? आता नाही काय, घरातलेच आपलं. घरात. आता आमचं आहे ना, भात आम्ही बियाण्यासाठी विकतो, रोपासाठी पेरायला. हे काही ठेवलेले मग कोणाला विकतात? असे येतात गिराईक म्हणजे. गावातल्या हा, लोकांना? गावातले बाहेरचे पण येतात भरपूर. बेण्याला ठेवलेला तांदूळ भात किती महाग जातो मग? हा, आता 70 रुपयाने आहे ना. हां. आणि बेण्याला पण म्हणजे आता ह्या वर्षी जरा कमी आहे, त्यामुळे 65 रुपयाने देणार आहे बेण्याचं. आणि तांदूळ 70 रुपयाने ह्या वर्षी. पण मग ते साल काढावे लागते तुम्हाला? हा, तांदळाची साल. मग बेण्यात फायदा आहे आम्हाला. बेण्यात फायदा आहे. कारण तांदूळ गेले हे झाले की साल पण जाते आणि तुकडा होतो. एक कणी येते बघा अर्धी. बरोबर. त्याचं म्हणजे ते साळ वगैरे साल काढायचं काम कुठे होतं? तिथे मेल आहेत की बरं, गावामध्ये आहेत की. इथं जवळ 5 किलोमीटरवर आहे, पण इथं गावामध्ये आहे. अच्छा. बेण्याला दरवर्षी तांदूळ विकता की म्हणजे यावर्षी? नाही, दरवर्षी विकतो आम्ही बेणे. ते वेगळा काढतात का जो येतोय त्याच्यातला? त्यातला आम्ही म्हणजे व्यवस्थित नीट करून घ्यायचं. वेगळं बी आलेलं असतं बघा, त्यात रात्या म्हणून म्हणतात. रात्या? हा, त्यात वेगळं आलेलं असतं कधी कधी. मग तुम्ही ते शेतात म्हणजे जेव्हा गणपतीच्या वेळेस ते दिसतं, ते उंच येतं ह्याच्यापेक्षा. हा. मग ते अगोदरच कट करून घ्यायचं, मग सगळ्या बेण्यात होतं. किती किलो? भरपूर दिसतात. भरपूर ठेवलंय मी.
आता 2 वर्ष आम्ही सगळं विकतो. पहिले थोडंच विकायचो, अच्छा. पण आता आम्ही 2 वर्ष झालं सगळं ठेवतो. पण मग हे सगळं रात्याचं आहे की नाही, सगळं बेन आहे. सगळं बेणं? रात्या म्हणजे थोडासा लावतो, म्हणजे फक्त स्वच्छ करून घ्यायचं. ह्याच्यात सप्टेंबर मध्ये हा. एखादं वेगळं बी, आता आपल्या भाजीत कसं वेगळं येतं, एखादं बरोबर, थोडं गवत मोठं वगैरे आहे. येतं, हा. तसं त्यात एखादा अर्ध मोठं आलेलं असतं, मग ते काढून घ्यायचं. अच्छा. सप्टेंबर मध्येच काढलं काढतो. मग ते बी साठी नाही ठेवायचं? ते नाही, ते टाकून अच्छा. द्यायचं. ते कवळच काढायचं. बरं 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 बरं. फुलं असतं ना तेव्हाच काढायचं. म्हणजे ते त्या व्हरायटी मध्ये मिक्स होत नाही, हा, मिक्स होत नाही. कमी जास्त होत नाही. मग ते हा. त्याचे एकसारखं आहे ते एकसारखं बेण्यासाठी वापरायचं. बेण्यासाठी वापरायचं. तुम्ही किती पेरता, म्हणजे किती बेणं लागतं? बेणं आम्हाला तरी आम्हाला स्वतःसाठी ना आम्ही 30 किलो पेरतो. 30 किलो पेर. आणि खतं वगैरे काय वापरतो? खत आम्ही गोळी खत वापरतो. ते एकदाच लावलं ना की 21 दिवसांनी खत टाकायचं, गोळी खत. अच्छा. गोळी म्हणजे अशी 4 त्याच्या मध्ये टाकायची आणि गाडायची बरं. अशी पायाने, असं जमिनीखाली? जमिनीखाली 3 ओळी असतात लावलेल्या, म्हणजे असे लाईनीत लावतो ना दोरीवर. हां हां. मग मध्ये एक ओळी येते आपल्या, आणि इकडे 4 चौथ्यांच्या मध्ये एक गोळी टाकत जायचं आणि पायाने दाबत पुढे जायचं. बर. अच्छा. गोळी खत. वा, हे मला नवीनच समजलं. नवीनच आहे. आणि काय तांदळाचे कुठले वेगळे पदार्थ करायला आवडतात भाताचे तुम्हाला? भरपूर होतात खूप पदार्थ. डोसे, इडली, म्हणजे हे हां. आप्पे वगैरे करतो आम्ही आता गहू सध्या. पण खाता का? हा, गहू पण खातो. गहू आपला म्हणजे खायपुरता करतो आम्ही. हां. गहू आणि गोल्डनचा वाटा नाही का असतो तो, मेथी, कांदा, कोथिंबीर. तुमचे आता 2 मुलं 2 मुली आहेत, तर ते त्यांना नेता की नाही शेतात काम? हा, भरपूर ते करतात का काम? करतात. आम्हाला त्यांचीच मदत आहे आता मोठी झाल्यापासून. त्यांना आवडतं का तुम्ही जाणता म्हणून काम करतात? आवडतं. मग त्यांनी पुढे शेतीच करावी असं वाटतं का? नाही, शेती पण करावी आणि शिक्षण पण घ्यावं. वा. तर अशा मुलांनी शेती पण करावी असं म्हणणाऱ्या या शेतकरी ताई आहेत. आणि आपण त्यांच्या शेतीविषयी जाणून घेतलं, तर आपण त्यांच्याविषयी विचारूया. तुमच्या आवडीचा रंग सांगा. गुलाबी कलर. गुलाब. तुमचा आवडीचा देव सांगा. देव आमची मेंगाई. मेंगाई. बरं. तुमचं आवडीचं फूल? मोगरा. आवडीचं फळ? फळ कैरी. कैरी, आंबा. वा. आणि आवडीचा पदार्थ खायला कुठला आवडतो? आवडीचा पदार्थ आवडीचा म्हणजे असं जेवणापैकी हां. भाजी भाकरी छान. भाजी भाकरी. शेतकऱ्यांना भाजी भाकरीच आवडते, असं काही त्यांना वेगळं आवडत नसतं. आणि करायला कोणता आवडतो? करायला सगळे पदार्थ आवडतात. तुम्ही पुस्तक वगैरे वाचता का 7वी शिकलात तर? हा, येतं वाचायला. काय वाचता मग? वाचा वेळ नसतो पण आता, पण पेपर वगैरे असं वाचते मध्ये अशी.